हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर आज मी तुमच्यासाठी एक वर्क फ्रॉम होम आणि खूप चांगली कंपनी घेऊन आलेली आहे, ज्या ठिकाणी तुमचं समजा 12वी जरी झालं असेल तरी चालेल, तुम्ही इथं अप्लाय करू शकता. ओके. तर कंपनी आहे Amazon. तर Amazonमध्ये वॅकन्सीज निघालेल्या आहेत आणि तिथं समजा तुमचं 12वी झालेलं असेल आणि तुमचं 18 इयर्स जर कंप्लीट झालं असेल, तर तुम्ही इथं डेफिनेटली अप्लाय करू शकता या जॉबसाठी. ओके. तर काय जॉब आहे, काय-काय डिटेल्स आहेत आणि कंप्लीटली रिमोट आहे, म्हणजे वर्क फ्रॉम होम आहे कंप्लीटली. तुम्हाला कंप्लीटली घरातून हे काम करायचं आहे. ओके. कुठं जायची गरज नाही आहे. तर चला आपण बघूया की कुठे-कुठे ओपनिंग्ज आहेत आणि काय-काय प्रोसेस आहे आणि काय-काय रिक्वायरमेंट आहे त्या जॉबसाठी. हे सगळं पूर्ण डिटेल्स मी तुम्हाला सांगणार आहे. तर ते मी स्क्रीनवरती बघूयाच. पण तुम्हाला एक मी रिक्वेस्ट करेन, तुम्ही जर नवीन असाल माझ्या चॅनलमध्ये, तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुम्ही व्हिडिओज बघता आणि लाईक, शेअर पण नाही करत. सो प्लीज मी रिक्वेस्ट करेन की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर चला मग आपण बघूया की काय-काय रिक्वायरमेंट्स आहेत ते. तर बघू शकता आता आम्ही आलो आहोत स्क्रीनवरती. ओके. तर इथं बघू शकता तुम्ही jobs.amazon.in मध्ये आहे. तर हे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. ओके. तर त्याच्या आधी बघूया की आपण काय-काय रिक्वायरमेंट्स आहेत. ओके. तर इथं बघू शकता टोटल 6 जॉब फाउंड्स आहेत आणि कंप्लीटली रिमोट बघू शकता तुम्ही. रिमोट कस्टमर सर्व्हिस असोसिएटिव्ह आहे आणि कॉलिंग वगैरे काही नाही आहे. ओके. पहिला सांगते मी पहिलाच क्लिअर करते. कारण मला कमेंट्स येतात की मॅडम कॉलिंग जॉब नको आम्हाला. एकतर आम्हाला चॅट सपोर्ट असू देत किंवा ईमेल सपोर्ट असू देत. ओके. तर तसंच जॉब आहे. हे तुमचं ईमेल सपोर्ट असणार आणि चॅट सपोर्ट असणार. ओके. तुम्ही अप्लाय करू शकता इथं. तिथं बघू शकता रिमोट जॉब्स आहेत आणि इथं दिलेत मी एक 6 जॉब्स आता सध्याला अवेलेबल आहेत. ओके. तर सध्याला मी तुम्हाला फर्स्ट एक ओपन करून दाखवते. ओके. तर हे बघूया मी ओपन केलेलं आहे. तिथं बघू शकता वर्क ॲड्रेस काय रिमोट लोकेशन आहे, म्हणजे रिमोटली काम करायचं आहे. तर रोल काय असणार आहे व्हर्चुअल कस्टमर सर्व्हिस असोसिएटिव्ह आणि जॉब तुमचं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती असणार आहे. ओके. इथं बघू शकता आता इथं बघू शकता व्हॉट विल यू डू ॲज अ कस्टमर सर्व्हिस असोसिएट. तर इथं तुम्ही कस्टमर सर्व्हिस असोसिएट म्हणून काय काम करणार आहे. तर इथं बघू शकता ॲज अन Amazon कस्टमर सर्व्हिस असोसिएट यू हॅव अ व्हेरी क्लिअर पर्पज टू प्रिव्हेंट इश्यूज, सॉल्व्ह क्वेरीज अँड डिलाईट अवर कस्टमर्स. म्हणजे काय कस्टमर प्रॉब्लेम्स असतात, त्यांचे जे इश्यूज असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांनी काही पण ऑर्डर केले समजा वेबसाईटमधून Amazon, जर त्यांनी काहीतरी इश्यू फेस करत असतील तर त्यांना तुम्हाला सपोर्ट करायचं. ओके. यू विल द फर्स्ट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ our customers by answering their queries through phone, chat and email. बघू शकता तुम्ही फोनमधून, चॅटमधून किंवा ईमेलमधून त्यांची क्वेरीज तुम्ही क्लिअर करू शकता. म्हणजे कस्टमर तुम्हाला कॉल करणार आहे. तुम्हाला कॉल करायची तर गरज नाहीये. ओके. Fine. This includes everything from order and product questions to prevent matters and website guidance. Our customer service associate use a variety of tools, navigate, research and review. म्हणजे त्यांनी व्हरायटी ऑफ टूल्स पण यूज करतात. ओके. चॅट, ईमेलला वगैरे ते सगळं तुम्हाला ट्रेनिंगमध्ये समजेलच. आणि एक तुम्हाला मी रिक्वेस्ट करेन की तिथं थोडं पण नॉईज आहे. मी ज्या ठिकाणी आले तिथं थोडी नॉईज आहे. सो प्लीज अंडरस्टँड करून घ्या. ओके. तिथे बघू शकता व्हॉट स्ट्रेंथ तुमच्याकडे काय काय स्ट्रेंथ असली पाहिजे. म्हणजे तुम्हाला जॉबसाठी काय रिक्वायर्ड आहे. तर हार्डवर्किंग असायला पाहिजे तुम्ही. तर ऑब्व्हियसली आम्ही जॉब करतो म्हणजे हार्डवर्किंग असतोच. ओके. तर डिटेल्ड ओरिएंटेशन तुम्ही द्यायला पाहिजे डिटेली. देन तुमचं जे नेचर असतं ना ते फ्रेंडली असायला पाहिजे विथ कस्टमर बरोबर. ओके. अँड कस्टमर फोकस इन एव्हरी सिच्युएशन. समजा कुठलाही कस्टमर जर तुम्हाला कॉल केला तर तुम्हाला सिरियसली त्यांचा आन्सर करायचा आहे. ओके. नंतर दिलेत की त्यांनी ॲबिलिटी टू लर्न क्विकली अँड एम्ब्रॅन्स चेंज. म्हणजे त्यांनी काही जे सांगतात ना ते तुम्हाला क्विकली ग्रास्प करायचं, म्हणजे क्विकली तुम्हाला शिकायचं आहे जे त्यांनी काय सांगतात ते. आणि तुम्ही मल्टीटास्किंग पण असायला पाहिजे. ओके. आणि तुम्हाला बेनिफिट काय काय मिळणार आहे तिथं. तर बघू शकता तुम्हाला एक मेडिकल इन्शुरन्स मिळणार आहे, तुम्हाला पेन्शन प्लॅन पण मिळणार आहे आणि त्यांनी इंटरनेट पण तुम्हाला देणार आहेत. ओके. लाईफस्टाईल्स बेनिफिट्स पण देणार आहेत, म्हणजे तुम्हाला काही पण म्हणतात ना आपण ग्रोसरीज वगैरे काय तर त्याच्यासाठी पण त्यांनी तुम्हाला बेनिफिट्स देणार, ते पण Amazon मधून तुम्हाला मिळणार आहे. नंतर तुम्हाला एक्सपर्ट ट्रेनिंग मिळणार आहे अँड ऑनगोइंग अपॉर्च्युनिटीज टू लर्न मोर अँड डेव्हलप युअर स्किल. तर तुम्हाला ट्रेनिंग पण मिळणार आहे आणि तुम्हाला स्किल पण तुमची डेव्हलप होणार आहे. ओके. तर समजा ह्या रोलसाठी जर तुम्ही सुटेबल असाल तर तुम्ही इथं अप्लाय डेफिनेटली करू शकता. ओके. आणि इथं बघा रिक्वायरमेंट काय काय दिलेत. जॉब क्वालिफिकेशन तर 18 इयर्स ओल्ड, बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमचं 18 वर्ष कंप्लीट असायला पाहिजे. हाव द राईट टू वर्क इन इंडिया, तुम्ही इंडियामधले असायला पाहिजे. स्ट्रॉंग कम्युनिकेशन स्किल इन इंग्लिश, म्हणजे तुम्हाला इंग्लिश पण यायला पाहिजे आणि बोलायला पण यायला पाहिजे आणि लिहायला पण यायला पाहिजे. हे रिक्वायरमेंट आहे. ओके. जरी तुम्हाला लिहायला म्हणजे तुम्ही चॅट जीपीटीचा यूज करू शकता कशाला पण ॲटलीस्ट बोलायला तर तुम्हाला यायला पाहिजे. ओके. द ॲबिलिटी टू वर्क व्हेरिफाईंग शिफ्ट्स फ्रॉम, म्हणजे इथे तुमची शिफ्ट कशी असणार आहे, मंडे टू संडे तुमची शिफ्ट असणार आहे. ओके. विदिन ऑपरेशन्स अवर्समध्ये. आणि विलिंग अँड ॲबिलिटी टू वर्क इन रोटेशनल शिफ्ट, तुमची रोटेशनल शिफ्ट पण असू शकते. फॉर एक्झाम्पल अर्ली असू शकते, लेट असते किंवा ओव्हरनाईट, वीकेंड असं पण तुमची शिफ्ट असू शकते. आणि यू विल नीड अ क्वाईट डिस्ट्रॅक्शन फ्री वर्क स्पेस, आणि तुमचं जे वर्क स्पेस असते ना ते डिस्ट्रॅक्शन फ्री असायला पाहिजे. डिस्ट्रॅक्शन फ्री इन द सेन्स म्हणजे ज्या ठिकाणी आता आवाज आता कसा यायला असा आवाज वगैरे यायचा नाही. ओके. एकदम कूल क्लायमेट असायला पाहिजे ज्या ठिकाणी तुम्ही कस्टमरशी व्यवस्थित बोलू शकता.
नंतर फ्रॉम अ टेक्निकल पर्स्पेक्टिव्ह मिनिमम ब्रॉडबँड कनेक्शन ऑफ 100 MBPS तुमचं जे इंटरनेटचं असते ना ते स्पीड 100 MBPS असायला पाहिजे. ओके, अपलोडिंग वगैरे व्हायला पाहिजे. हायरिंग प्रोसेस तुमची एवढं हे रिक्वायरमेंट आहे. तुमची हायरिंग प्रोसेस काय असते तर बघू शकता. पहिला तुम्ही जॉब ॲप्लिकेशन सबमिट करता, नंतर तुमची एक वर्क असेसमेंट असते, नंतर तुमची ऑनलाईन प्री हायरिंग ओरिएंटेशन असते, मग नंतर तुमचा फर्स्ट डे चालू होतो इथं. ओके, तिथं अप्लाय करायला तुम्हाला काय, आता हे एक जॉब सांगितलं मी, असंच तुम्ही दुसरीकडे नेक्स्ट जॉब पण चेक केला ना इथं, तर इथं पण तुम्हाला सेमच मिळणार आहे. ओके, लोकेशन वर्क फ्रॉम होम इन दिल्ली, म्हणजे त्यांचं ऑफिस असणार आहे दिल्लीमध्ये. ओके, इथं बघू शकता तुम्ही सेम रिक्वायरमेंट आहेत सगळीकडे. ओके, सगळीकडे सेम रिक्वायरमेंट आहेत, फक्त लोकेशन वाईज त्यांचं ऑफिसेस वगैरे एवढेच डिफरंट डिफरंट आहेत. आता समजा तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला काय करायचं, इथून अप्लाय करायचं. ओके, आणि अप्लाय केल्यावर इथे तुम्ही अनेकदा तुमचे डिटेल्स ऍक्सेप्ट करा आणि डिटेल्स वगैरे रीड करायचं आहे. तुमचे वर्किंग आवर्स बघू शकता, व्हॉट आर युअर वर्किंग आवर्स, हे सगळे इथे दिले. त्यांनी मिनिमम 40 आवर्स तुम्हाला काम करायचं आहे वीकमध्ये. Okay, and we schedule based on variety of different shift pattern within the operations hours, so of 6 AM to 11 PM Sunday to Monday. म्हणजे त्यांनी शेड्यूल सांगतात तुम्हाला कसं तुमचं काम असेल ते. ओके, देन नेक्स्ट असणार आहे, हे सगळं रिक्वायरमेंट तुम्हाला मी ऑलरेडी सांगितले, म्हणजे तुम्ही ऍक्सेप्ट करायचं आहे आणि कंटिन्यू करायचं आहे. जर तुमचं सगळं मॅचिंग झालं असेल तर तुम्ही ऍक्सेप्ट करा आणि कंटिन्यू करा आणि एकदा रीड करा सगळे डिटेल्स वगैरे. कारण मी सगळं रीड केलं तर खूप टाइम जाईल. ओके, त्यासाठी मी दाखवायला असते. मग इथे तुम्ही जेव्हा जाता तो आय कॉन्सेंट करा, इथं तुम्ही मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी घालू शकता. तर मी ते ईमेल आयडी घालते तर सध्याला तुम्हाला थोडी प्रोसेस दाखवते मी अप्लाय करायची, काहीला वेळ लागणार आहे. सो इथं तुम्ही लॉग इन करायचं ईमेलवरून. वी कुड नॉट फाइंड युअर ईमेल एंटर युअर ईमेल ॲड्रेस, तर मी तुम्हाला साइन अप करावं लागेल. ओके, समजा तुमचं ईमेल नसेल तर काय करा, इथं तुम्ही साइन अप करा. ओके, तुमचं फर्स्ट नेम, लास्ट नेम, प्रिफर्ड फर्स्ट नेम, ईमेल ॲड्रेस, देन री एंटर ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, हे सगळं तुम्ही एंटर करून आहे ना तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या. नंतर इथं साइन इन करा, तुमचं साइन इन होऊन जातं. ओके, मग नंतर त्यांनी जे स्टेप्स बोलतात ना ते सगळं तुम्हाला फॉलो करायचं आहे. ओके, तर आय होप तुम्हाला समजलं असेल. समजा तुम्हाला फॉर्म फिल करताना जर काहीतरी डिफिकल्टीज येत असेल तर प्लीज तुम्ही मला कमेंट करा. कारण मी मोठा व्हिडिओ का बनवत नाही झालं, कारण तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत नाही, मग अर्ध्याला स्किप करून जाता. जर तुम्हाला रिक्वायर्ड असेल ना की हा फॉर्म कसं, कारण हे सगळ्यांना माहितीच आहे की रजिस्ट्रेशन वगैरे कसं करायचं असेल, फॉर्म वगैरे कसं फिल करायचं असतं, अप्लाय वगैरे कसं करायचं असतं. जरी समजा तुम्हाला काही डिफिकल्टीज येत असतील ना, तुम्ही मला कमेंट करा. तर मी नेक्स्ट व्हिडिओ काय करेन, म्हणजे आजच कमेंट केला तर बेस्ट होईल. जेव्हा मी व्हिडिओ करतो, कारण वॅकन्सीज लवकर संपू शकतात. ओके, तर 6 जॉब आहेत त्यासाठी मी तुम्हाला सांगेन की लवकरात लवकर अप्लाय करा, कारण 6 जॉब वॅकन्सी निघालेले आहेत. ओके, सो थँक सो मच. तुम्हाला काही पण डिफिकल्ट वाटलं तर तुम्ही मला कमेंट करू शकता आणि माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक सगळ्यांना.